चला तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय, हे कुणासाठी, कशासाठी याला इन्क्लुझिव्ह करायचं आहे? कारण हे मुलं कसे आहेत, वेगळे आहेत. वेगळे म्हणजे कसे आहेत, त्याला शॉर्टमध्ये आपण CWSN म्हणतो, चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. हे CWSN, चिल्ड्रन विथ विशेष गरजा असलेले बालक. कोणाला गरज आहे विशेष? जे की सामान्यापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे सामान्य मुलांसारखी ही मुलं नाहीत, त्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा काहीतरी विशेष आहे. विशेष गरजा असलेल्या बालकांना सुद्धा समावेशित शिक्षणाद्वारे विशेष शिक्षणाची व्यवस्था आपण करावी लागते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आता ह्याच्या दोन प्रकारचे गरजा आहेत. एक कमतरता असलेल्या गरजा, एक गिफ्टेडच्या गरजा. गिफ्टेडच्या गरजाचा विषय थोडा बाजूला ठेवा, पण कमतरता किंवा काहीतरी उणीव आहे, इतर विद्यार्थ्यांपेक्षा काहीतरी कमतरता आहे. तर ही कुठली कमतरता आहे? तर दोन प्रकारच्या कमतरता आहेत. पहिली म्हणजे प्राथमिक कमतरता. प्राथमिक कमतरता म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं, तर दिव्यांग आहेत, म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये दृष्टीदोष म्हणजे ब्लाइंड आहेत, त्यांना कमी दिसतं किंवा अजिबात दिसत नाही. श्रवण दोष, ऐकायला येतं, कमी येतं किंवा अजिबात येत नाही. त्याच्या बौद्धिक म्हणजे त्यांना समज जी आहे, जी बौद्धिक पातळी जी आहे इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे, त्यांचं मानसिक वय सुद्धा कमी आहे, ते कमी समजून घेतात इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये. आता बौद्धिक कमतरता असलेले जे विद्यार्थी आहेत, दिसायला आपल्या विद्यार्थ्यांसारखे दिसत, काहीच फरक दिसत नाही, मात्र त्यांची ही समजून घेण्याची क्षमताची कशी असते, ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी असते. किंवा मग अपंगत्व म्हणजे काहीतरी एखादा अवयव निकामी असतो, पाय नाही, हात नाही, डोळा नाही, काहीतरी नाही. तिसरं आहे त्याच्यानंतर आहे ते म्हणजे ऑटिझम म्हणजे स्वमग्न. हा एक आजार आहे. ती बालकं त्यांच्या धुंदीमध्ये असतात, त्यांना या बाकीच्या जगाचा फारसा काही फरक पडत नाही. किंवा मेंटल डिसऑर्डर किंवा मानसिक दृष्ट्या वेळ लागलाय किंवा काहीतरी बरळत असतात, असं काहीतरी वेगळं त्यांच्यामध्ये घडत असतं. अशा पद्धतीचे जे बालकं आहेत, ह्या बालकांना कसे आहेत, विशेष गरजा असले, त्यांना स्पेशल ट्रीटमेंटची गरज असते. आणि हे स्पेशल ट्रीटमेंटचे हे जे पहिली लाईनचे बालकं आहेत, हे सर्व बालकं कसे आहेत, प्राथमिक CWSN, प्रायमरी CWSN म्हणतात. मग सेकंडरी दुय्यम म्हणजे त्यांना पण गरज आहे, पण जेवढी यांना आहे तेवढी गरज नाही, त्यांच्यापेक्षा थोडी कमी गरज आहे. त्यामध्ये सामाजिक म्हणजे आता जंगलात राहणारे असतील, आदिवासी असतील, दलित समाजातील असतील, अनटचेबल असतील, ज्यांना की वाळीत टाकलेलं आहे, अशा कुटुंबातली लोक असतील. मग अशा प्रकारच्या सामाजिक दृष्ट्या जे बहिष्कृत आहेत किंवा सामाजिक दृष्ट्या ज्या बालकांवर अन्याय झाला आहे किंवा ते बालक प्रवाहापासून दूर आहेत, हे सामाजिक आहेत. आर्थिक परिस्थितीनं गरीब आहेत, परिस्थितीने गरीब असल्यामुळे बाकीच्या मुलांच्या बरोबरीचे साधन सामग्री त्याला मिळत नाही, किंवा आहार पण मिळत नाही. त्याच्यामुळे CMDMची योजना शासनानं सुरू केलेली आहे की सर्वांना किमान दुपारचं जेवण तरी मिळालं पाहिजे. तर ही आर्थिक आहे. त्यानंतर भावनिक, काही इमोशनल असतात, जरा काय झालं की रडू येतं, मग ते रुसून बसतात किंवा बाहेर निघून जातात, अशा पद्धतीचे भावनिक असतात. काही बौद्धिक असतात, जसे इथं बौद्धिक रिटार्डनेस खूप जास्त असते, इथं हलकंसं असतं, किमान थोडंसं मागं राहिले असतं. स्वमग्न, ते ऑटिझम पण आले. BPL, बिलो पॉवर्टी लाईन, जे दारिद्र्य खालचे आहेत, भटके आहेत, जे पालावरचे वगैरे लोक आहेत, ते अल्पसंख्याक आहेत. अल्पसंख्याकमध्ये 3 प्रकारचे अल्पसंख्याक आहेत. लैंगिक अल्पसंख्याक. आता लैंगिक अल्पसंख्याक कसं काय, तर बघा, आपण आजपर्यंत मुलगा मुलगी एवढे 2च लिंग मानत होतो. त्यानंतर आता तिसरं लिंग आलं, ते कोणचं, थर्ड जेंडर आलं. हे तिसऱ्या लिंगाचे अल्पसंख्याक झाले ना, त्याला बरोबरीने वागवलं जातं का? अर्थातच नाही. किंबहुना त्यांचा प्रश्न फार मोठा आहे, संख्या फार कमी असणे, त्यांचा आवाज नाही, परंतु हा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यानंतर काही ट्रान्सजेंडर पाहिजे, ज्यांनी स्वतःचं जेंडर ट्रान्सफर केलेलं आहे. म्हणजे समजा मुलगा असेल तर ऑपरेशन करून तो मुलगी झाला, मुलगी असेल तर ऑपरेशन करून तो मुलगा झाला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संजय बांगरच्या मुलाचं उदाहरण दिलेलंच होतं. तर ते तसे आहेत, ते लैंगिक अल्पसंख्याक आहेत. भाषिक अल्पसंख्याक म्हणजे आता समजा कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातले लोक आहेत, त्या लोकांची मातृभाषा मराठी आहे, परंतु त्यांना फोर्सफुली कन्नडच्या शाळेमध्ये जावं लागतं आणि जबरदस्तीने कन्नड भाषा शिकावी लागते. म्हणजे हे कसे आहेत, भाषिक अल्पसंख्याक आहेत. त्याच्यानंतर आणखीन आपल्याकडे अशा परिस्थिती असते की शाळा मराठी माध्यमाची असते आणि समजा तांड्यावरची मुलं आहेत आणि मग त्यांची जी बोरमाटी भाषा आहे, ती बोरमाटी भाषा वेगळी येते. मग ह्या मुलांपेक्षा ते वेगळे दिसायला लागतात, वेगळे पडतात. त्यांचा भाषिक विकास सुद्धा ह्या मुलांच्या मानानं थोडासा मागे राहू शकतो. मग त्याच्यामुळे हे जे विद्यार्थ्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं, ते भाषिक अल्पसंख्याक आहेत. वंचित आहेत म्हणजे
शिक्षणापासून वंचित आहे, जंगलात कुठेतरी राहतात आणि कशा पद्धतीचे जीवन जगतात. त्याच्यानंतर काही जे आहेत हे नैसर्गिक अपंगत्व ज्यांना आलेलं आहे, अशा पद्धतीचे जे काय आहेत हे अपंग लोक असतात. हे कसे असतात, हे दुय्यम CWS यांना पण गरज आहे, पण हे दुय्यम आहेत. सामाजिक साठी शासनानं काय केलेलं आहे, वेगवेगळ्या योजना आहेत, शिष्यवृत्तीच्या योजना आहेत, स्कॉलरशिप आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भत्ता आहे, जसं की सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना आहे, उपस्थिती भत्ता आहे. अशा योजना आर्थिकसाठी आर्थिक मदत आहे, स्कॉलरशिप आहे, भावनिकसाठी शाळांमध्ये समुपदेशनाची केंद्र आहेत, बौद्धिकसाठी शिक्षकाची तशा पद्धती रचना आहे, स्वमग्नांसाठी डॉक्टरची ट्रीटमेंट आहे. सोबत शाळेत त्या पद्धतीचं नियोजन कसं केलं जाते ते आपण पुढे पाहणारच आहोत. भटक्यांसाठी पण सुविधा स्कॉलरशिप वगैरे आहेत. अल्पसंख्याकांना सुद्धा समायोजित शिक्षकाच्या माध्यमातून, समन्वयित माध्यमातून म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून, एकात्मिक शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे. त्याची थोडी विस्तृत चर्चा आपण करणार आहोत. आता जे बौद्धिक अपंगत्व आहे म्हणजे कोण, ज्यांचा IQ 75 ते 90 आहे किंवा IQ 50 ते 70 आहे. 70 ते 90 म्हणजे सीमारेषेवरचे आहेत, म्हणजे ते आता पुढे जाऊ शकतात, मागे येऊ शकतात. आणि 50 ते 70 म्हणजे हे कसे आहेत, अक्षम आहेत. मात्र जरी हे अक्षम असले, अध्ययनामध्ये मागासल्यांची, यांचा IQ कमी असला, बौद्धिक पातळी कमी असली, तरीही शालेय शिक्षण घेऊन ते आत्मनिर्भर जीवन जगू शकतात. भले फार मोठा शोध संशोधन ते करणार नाहीत, फार मोठं दैदिप्यमान यश त्यांना मिळणार नाही, पण आपलं जीवन जगण्यापुरतं शिक्षण ते घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आपल्या ह्या रोजच्या दैनंदिन शिक्षणामध्येच केली गेली पाहिजे आणि केली जाऊ शकते. त्यानंतर 35 ते 40, ते 35 ते 40 ज्याचा IQ आहे ते प्रशिक्षण देण्यास योग्य आहेत. त्यांना ट्रेनिंग जर दिली, आता इथं प्रशिक्षणाची गरज नाही, पण डायरेक्ट शाळेतून ते शिकू शकतात. नाही तर मात्र त्यांना थोडं ट्रेनिंग जर दिलं तर बाकीच्या मुलांसोबत ते शिकू शकतात. म्हणूनच आता जे काही अशा पद्धतीचे मोबाईल टीचर प्रत्येक केंद्रावर आहेत, ते त्यांचं प्रशिक्षण आहे, ते अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात आणि ते प्रशिक्षण दिलेले विद्यार्थी शाळेमध्ये येतात. त्यानंतर 20 ते 34 मध्ये अतितीव्र मतिमंद आहेत. मग त्यांना काय, कारण मूलभूत बोलण्याची समस्या असते, त्यांना बोलता येत नाही, कम्युनिकेशन करता येत नाही. मग त्यांना मात्र आधाराची गरज असते. बिना आधाराचं ते शाळेत येऊ शकत नाही किंवा शिकू शकत नाही. आणि 0 ते 20 मधले अतितीव्र असतात, त्यांची पूर्णपणे अगदी त्यांच्या मलमूत्रासकट त्यांची सर्व काळजी त्यांच्या कुटुंबियाला घ्यावी लागते. हे अतितीव्र काळजीचे म्हणजे IQ नुसार हे सगळं आहे. आणि हे परीक्षेमध्ये येतं. परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक्स विद्यार्थ्याचा IQ 50-65 आहे, तर मग त्याच्यासाठी काय शैक्षणिक योजना केली जाईल, खालीलपैकी कोणती केली जाईल. मग त्याच्यासाठी शालेय शिक्षण आत्मनिर्भर होऊ शकतो, होऊ शकत नाही, कदाचित होईल, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. पण आपल्याकडे हे जर लक्षात असेल, लक्षात ठेवा, 50 ते 90 शिक्षण घेऊन आत्मनिर्भर होऊ शकतो. 35 आपला पासिंग कॅटेगरी आहे, 35 ते 50 प्रशिक्षणाला योग्य आहे, 20 ते 34 तीव्र आहे, मूलभूत बोलण्याची त्याला गरज आहे, आणि 0 ते 20 अतितीव्र काळजी त्याच्यामध्ये घेतली जाऊ शकते. तर हे IQच्या डिस्क्रिप्शन नुसार बौद्धिक अपंगत्वाची जी वर्गवारी आपण पाहिली, आणि ही वर्गवारी पाहून हे जे काही प्राथमिक अपंग, दुय्यम अपंग आहेत, ह्या सर्व अपंगांना आपण आपल्या शाळेमध्ये शिक्षण देऊ शकतो, अगदी बाकीच्या मुलांसोबतच. कसं काय होऊ शकतं, मग त्याची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, शिक्षकाची काय भूमिका पाहिजे. शिक्षकाची पहिली भूमिका म्हणजे सर्वांचा सन्मान केला पाहिजे. ए येड्या तू का बस, अशा पद्धतीची भाषा आपण वापरली नाही पाहिजे. ती त्याला काय करते, डिमोटिवेट करते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान झाला पाहिजे, समान वागणूक मिळाली पाहिजे. एखादा विद्यार्थी अपंग आहे म्हणून त्याला प्रत्येक वेळेस तू अपंग आहेस रे, पुढे तू अपंग आहेस रे, तू असं कर, तू अपंग आहेस रे, असं केलं तर त्याच्याच मनामध्ये भावना आपण अपंग, आपण कमी आहोत. तर त्यामुळे समान वागणूक देता कुणाच्याही लक्षात किंवा त्याच्याही लक्षात न येता त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. त्यांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. अपंग आहे, मतिमंद आहे, तर त्याची पार्श्वभूमी समजून घेऊनच आपण त्यासाठी अध्यापनाचं नियोजन केलं पाहिजे. वर्गामध्ये, क्लासमध्ये आपण भेदभाव नाही केला पाहिजे. काही विशिष्ट विद्यार्थ्यांना विशिष्ट वागणूक, काही आवडते लेकरं असतात त्यांना वेगळी वागणूक, असं आपण नाही केलं पाहिजे. आपली ऍक्टिव्हिटी कशी पाहिजे, आपली कृती, आपलं बोलणं असं पाहिजे की त्याच्यामुळे काय होईल, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आणि विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीच काय आहे, ही शिक्षकाची भूमिका आहे. जर विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास आला तर विद्यार्थी काय करू शकतात, शिकू शकतात, अन्यथा विद्यार्थी शिकू शकत नाही.
ही शिक्षकाची भूमिका आहे. त्यांना सर्व विद्यार्थ्यांना सन्मान दिला पाहिजे, सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे, पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे, भेदभाव नाही केला पाहिजे आणि काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वापरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपल्या जेस्चरच्या माध्यमातून, आपल्या पॉझिटिव्ह ग्लान्स नुकती नजर टाकून वा तू करू शकतोस एवढं म्हटलं तरी विद्यार्थ्यांसाठी ती एक फार मोठी प्रेरणा असते. आपल्या शिक्षकासाठी ती किरकोळ गोष्ट असते, पण त्यासाठी फार मोठी प्रेरणा असते आणि तो पुढे जाऊ शकतो. आता ही शिक्षकाची भूमिका आहे. मग शिक्षक या भूमिकेमध्ये आहे. मग वर्गामध्ये हे शिकवताना सर्व प्रकारची मुलं असताना शिक्षकाची काय बरं स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, कसं धोरण असलं पाहिजे अध्यापनाचं, टीचिंगचं? पहिलं आहे सर्वसमावेशक धोरण असलं पाहिजे. म्हणजे एकत्र येण्याची संधी दिली पाहिजे, सगळ्यांना एकत्र येऊन शिका म्हणलं पाहिजे. भलेही ते विद्यार्थी कुठे कमी असतील तरी पण त्यांना सगळ्यांसोबत घेतलं पाहिजे आणि हे करताना मात्र CWSN ला विशेष सहाय्य दिलं पाहिजे. त्याला विशेष मदत करा, त्यासाठी विशेष बाकडा करा, त्याला चालण्यासाठी विशेष, आता शाळांमध्ये रॅम्प आहे, हा याचाच भाग आहे, इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचाच पार्ट आहे की त्याला बाकीच्या मुलांसोबत वर जाता यावं. म्हणजे एकत्र समावेशक धोरणामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या, एकत्र येण्याची संधी दिली पाहिजे आणि CWSN मध्ये त्याला विशेष सहाय्य दिलं पाहिजे, तरच तो करू शकेल. नाही तर तो मागं राहील, बाकी सगळे पळून जातील पुढे, मग कसा खेळ होईल? मग त्याच्यासाठी ह्या गोष्टी शिक्षकांनी लक्षात ठेवल्या पाहिजे, संधी दिली पाहिजे, विशेष सहाय्य दिला पाहिजे. पुन्हा बहुभाषिक दृष्टिकोन, जे भाषिक अल्पसंख्याक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्याच्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे. हे कशी भाषा बोलतो तू, असं जर म्हणलं तर तो निराश होईल. त्याच्याही मातृभाषेचा आदर केला पाहिजे आणि त्याच्या मातृभाषेचा आदर करून बहुभाषिक दृष्टिकोन लक्षात ठेवून आपण अध्यापनाचं नियोजन केलं पाहिजे. आम्ही पूर्वी एका शाळेमध्ये असताना काही तंड्यावर शिक्षक होते, त्यांनी तिथली तंड्याची भाषा शिकून घेतली होती आणि ते आम्हाला शिकवत होते. म्हणजे हा जो भाग आहे त्या भाषेचा आदर करून, त्या भाषेतला सहाय्य मानून, म्हणजे मातृभाषेला टूल मानून, साधन मानून आपली जी एप्सित भाषा आहे, मग इंग्रजी असेल ती मराठी असेल, ती शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे बहुभाषिक दृष्टिकोनामध्ये मातृभाषेचा आदर केला पाहिजे. अध्यापन पद्धती लवचिक असली पाहिजे. नाही मी याच पद्धतीने शिकवणार, कुणाला शिकायचं असलं शिका, नाही तर तुमचं तुम्ही बघून घ्या, अशा पद्धतीची जी कठोर भूमिका आहे ती नसली पाहिजे. परिस्थिती बघून अध्यापन पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. त्यामध्ये उपक्रम आधारित शिक्षण असलं पाहिजे. वेगवेगळे उपक्रम घ्यायचे, नुसतं भाषण करायचं, शिकवायचं आणि प्रश्नोत्तर लिहायला यापेक्षा उपक्रम आधारित शिक्षण असलं पाहिजे. गटकार्य केले पाहिजेत, वेगवेगळी गटकार्य विद्यार्थ्यांना गटामध्ये दिले पाहिजेत. त्यामुळे त्या अपंगाला किंवा CWSN ला सुद्धा काय मिळेल, सपोर्ट मिळेल. त्याच्यानंतर प्रोजेक्ट दिले पाहिजे, वेगळ्या प्रकल्प माध्यमातून शिक्षण दिलं पाहिजे. ह्याच्यामुळे काय होतं, शिक्षण आनंददायी होतं, जे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन होतं. भिन्न अध्यापन पद्धती वापरल्या पाहिजेत. एकाच वेळी अनेक अध्यापन पद्धती आपण वापरू शकतो. स्लो लर्नरला जास्त वेळ लागणार आहे, त्यामुळे त्याला थोडासा सोपे प्रश्न, जे काही गिफ्टेड स्टुडंट आहेत त्यांना आव्हानात्मक प्रश्न, जेणेकरून दोघं मॅच होतील. किंवा मग जास्त प्रश्न नाही तर काय होईल, गिफ्टेड स्टुडंट कंटाळतील, झाला आमचा आता आम्ही काय करावं असं त्यांना वाटेल. तर त्यांच्यासाठी आव्हानात्मक प्रश्न असले पाहिजेत आणि स्लो लर्नरसाठी जास्त वेळ दिला पाहिजे. सकारात्मक वर्ग वातावरण निर्माण केलं. कसं सकारात्मक? वर्गात भीती वाटली नाही पाहिजे. आली बाबा सर, बाबू आता काय होते, भीतीमुक्त वातावरण पाहिजे आणि भीतीच्या ऐवजी प्रोत्साहन, वा आले सर, खुश. म्हणजे हे कधी तुम्ही जर विद्यार्थ्यांना, आपण जर शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असू तरच होते. म्हणजे सकारात्मक वर्गामध्ये भीतीमुक्त वातावरण पाहिजे, प्रोत्साहन दिला पाहिजे, दंडाऐवजी प्रेरणा दिली पाहिजे. तर NCERTचं NEP 2020चं असं म्हणणं आहे की प्रत्येक मूल शिकू शकतं. अगदी 20 अति तीव्र असलं तरी पण ते शिकू शकतं. म्हणजे ज्या लेकरू शाळेत प्रत्येक मूल शिकू शकतं. विविधता हा अडथळा नव्हे, हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. विविधता हा अडथळा नव्हे तर ते काय आहे, संसाधन आहे. त्याला आपण रिसोर्स म्हणून घ्यायचं आणि ह्या विविधतेचा वापर करून अध्यापन सर्वांचंच कसं प्रभावी करता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बालकेंद्रित शिक्षण केलं पाहिजे. तर काय होईल, मग सकारात्मक वर्ग वातावरण निर्माण होईल. बघा, सकारात्मक वर्ग वातावरणामध्ये हे लक्षात ठेवायचं, भीतीमुक्त वातावरण, प्रोत्साहन दिलं पाहिजे, दंडाऐवजी प्रेरणा दिली पाहिजे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक मूल शिकू शकतं. विविधता अडथळा नव्हे तर ते काय आहे, संसाधन आहे, आपला रिसोर्स आहे आणि रिसोर्स म्हणून आपण त्याचा वापर केला पाहिजे आणि बालकेंद्रित शिक्षण पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण CWSNच्या विद्यार्थ्यांना ट्रीट करू शकतो. मात्र हे करताना काही विशिष्ट जे आहेत की ज्यांचं थोडं डिसेबिलिटी आहे. डिसेबिलिटी म्हणजे काय, तर मर्यादा, काम करण्याच्या मर्यादा, त्याला म्हणायचं डिसेबिलिटी. आणि इम्पेअरमेंट म्हणजे अडचण. आता इम्पेअरमेंट म्हणजे अडचण, कमतरता, शारीरिक मानसिक अडचण. आता कोणती असते मानसिक अडचण? पहिली आहे सेन्सरी इम्पेअरमेंट, म्हणजे संवेदनात्मक कमतरता, म्हणजे त्याला व्हिज्युअल प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्याला थोडं दिसतंय, कमी दिसतंय.
किंवा हिअरिंग इम्पेअरमेंट त्याला कमी दिसतंय. व्हिज्युअल इम्पेअरमेंट, हिअरिंग कमी दिसतंय किंवा आंधळा आहे किंवा कमी ऐकू येते. मग ही झाली कसली इम्पेअरमेंट आहे, ही झाली सेन्सरी म्हणजे संवेदनात्मक. ह्यांच्यासाठी काय करावं लागेल, ह्यांच्यासाठी ब्रेल लिपीचा वापर केला जाऊ शकतो. कमी दिसणाऱ्या विद्यार्थ्याला मागच्या बेंचवर समोरच्या बेंचवर दिला पाहिजे. ज्याला कमी ऐकू येतं त्याला समोर घेतलं पाहिजे. ज्याला ऐकूच येत नाही त्यासाठी मशीनची व्यवस्था केली पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन त्याच्यासाठी केलं पाहिजे. त्यानंतर हे झाले शारीरिक अडचण, म्हणजे शारीरिक अडचण झाली, त्याच्यामध्ये सेन्सरी इम्पेअरमेंट आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे फिजिकल, शारीरिक मानसिक माफ करा, सेन्सरी इम्पेअरमेंट आहे. त्यानंतर दुसऱ्या फिजिकल शारीरिक मध्ये काय सेरिब्रल पॉल्सी हा आजार आहे, बहुविकलांगता ज्याला म्हणतात, किंवा लोकोमोटर डिसॅबिलिटी, त्याला चालता येत नाही. त्यासाठी रॅम्पची व्यवस्था आहे. बहुविकलांगता असेल तर त्याच्यासाठी ती सायकल वगैरे त्याला ज्या पद्धतीच्या सुविधा त्या सुविधा देण्याची व्यवस्था केली पाहिजे. शासनाच्या आपल्या सध्याच्या या योजना आहेत, योजनांमध्ये ती योजना आहे, विद्यार्थ्यांना तशा सुविधा दिल्या जातात. त्यानंतर इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजे बौद्धिक अक्षमता, ज्याच्यामध्ये लर्निंग शिकण्यामध्ये बाकीचे मुलं सगळे शिकतात नाही, एकटाच मागे राहतो. किंवा इंटेलेक्च्युअल म्हणजे फार वेगाचे कॅल्क्युलेशन किंवा उच्च बौद्धिक पातळी करण्यामध्ये तो कसा असतो, अक्षम असतो. त्यानंतर स्पीच अँड लँग्वेज, बोबडेपणा, उच्चार दोष त्याच्यामध्ये असतात. तर ह्या सगळ्या जे काय आहेत इम्पेअरमेंट आहेत. वेगळ्या वेळासाठी घेतलं की इम्पेअरमेंट म्हणजे काय, डिसेबिलिटी म्हणजे काय, दोघातला फरकही आपल्या लक्षात आला पाहिजे. मग यांच्यासाठी काय करायचं, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी समावेशित शिक्षण द्यायचं, म्हणजे वेगळं शिक्षण द्यायचं नाही. जसं की सहाय्यक साधनं ब्रेल आहे, श्रवण यंत्र द्यायचं, बहिऱ्यांना द्यायचं श्रवण यंत्र, ज्यांना कमी ऐकू येते त्यांना श्रवण यंत्र द्यायचं, ज्यांना कमी दिसतं त्यांना ब्रेल लिपीचे पुस्तकं दिले जाऊ शकतात. इव्हन आपल्या निवडणुकीच्या ज्या आहेत वोटिंगच्या ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा ब्रेल लिपीचे अक्षरांमध्ये चिटकावलेलं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर लवचिक अध्यापन पद्धती म्हणजे रिजिड राहायचं नाही, जशी परिस्थिती जसे विद्यार्थी म्हणतील त्या पद्धतीची अध्यापन पद्धती आपण वापरली पाहिजे. आणि CWSN इम्पेअरमेंटच्या विद्यार्थ्यांवर आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. सकारात्मक सहानुभूतीपूर्व शिक्षण दिलं पाहिजे. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन में सपोर्टिंग मटेरियल लाइक ब्रेल and hearing impairment machines, flexible teaching learning methods, special attention and positive empathical education. हे शब्द आपण लक्षात ठेवायचे आणि ह्या शब्दांचा आणि या अर्थाचे शब्द आले तर आपण इलिमिनेशन मेथडनं आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. आता हे शिक्षण घेताना सगळं चांगलं आहे, त्यांना इम्पेअरमेंट पण नाही, त्यांना दिव्यांग पण नाही, ते सामाजिक पण नाही, काहीच नाही, तरी सुद्धा कधी कधी काय होतं, विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अधिगम विकार तयार होतात. अधिगम विकार म्हणतात त्याला. अधिगम विकारमध्ये एक आहे डिस्लेक्सिया म्हणजे वाचन विकार, त्याला वाचता येत नाही, बाकीच्या मुलांसारखं वाचता, तो उलट सुलट वाचतो. एक सिनेमा आहे बघा तारे जमी पर मधला जो हिरो आहे, जो बाळ आहे, ते लेकरू आहे, त्या लेकरला डिस्लेक्सिया हा आजार होता, त्याला वाचनामध्ये अडचण होती, म्हणजे तो उलट सुलट वाचायचा आणि मग सगळे त्याला कोणी समजून घेत नव्हतं त्याची परिस्थिती. तर हा वाचन विकार आजार आहे आणि हा दुरुस्त होऊ शकतो, त्याला ट्रीटमेंट आहेत. त्यानंतर दुसरा आहे डिस्ग्राफिया म्हणजे लेखन विकार, लिहिण्यामध्ये अडचण येतात. काही लोक बघा बीचं डी लिहितात, इकडलं तोंड इकडं करतात, हा डिस्ग्राफियाचाच प्रकार आहे. त्यानंतर आहे डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणित अधिगम विकार, त्याला गणितामध्ये प्रॉब्लेम होतो, बेरजेमध्ये हातात विसरतो, प्रत्येक वेळी इकडलं तिकडं मिक्स करतो, अशा पद्धतीने गणित अधिगम विकार त्यामध्ये असतो. त्यानंतर डिस्मॉर्फिया म्हणजे शारीरिक विकृतीचा त्याच्यामध्ये असतो. त्यानंतर डिस्फेजिया भाषा विकार, फ्रेज म्हणजे शब्द वाक्याच्या रचना करण्यामध्ये त्याला काय होतो, भाषा विकार त्याच्यामध्ये निर्माण होतो. तर डिस्प्रॅक्सिया म्हणजे गती समन्वय म्हणजे स्पेशल इंटेलिजन्स, हँड आय कोऑर्डिनेशन, आपण बोलतो काय, आपण चालतो कसं, म्हणजे डोकं एका लेवलनं चालतं आणि शरीर बुद्धी एका लेवलनं चालतं आणि शरीर एका लेवलनं चालतं, दोघाचा मॅच होत नाही आणि मग काहीतरी ते विचित्र समोर दिसायला लागतं, त्याला डिस्प्रॅक्सिया आपण गती समन्वय विकार म्हणतो. आणि ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी, ध्यान न्यूनतम अतिक्रिया विकार ह्याला म्हणतात, म्हणजे त्याचं लक्ष राहत नाही आणि जे करतो दिगम फटकन काहीतरी सगळं विचित्र करून टाकतो, ह्याला ADHD म्हणतात. तर अशा पद्धतीचे हे विकार होऊ शकतात. ह्या विकारांची जी ओळख आहे शिक्षकांनी केली पाहिजे आणि शिक्षकांनी ओळख करून त्याला योग्य ट्रीटमेंट देण्याची व्यवस्था केली पाहिजे. किमान त्याच्या पालकापर्यंत हा विकार जर पोहोचवला तर त्याची ट्रीटमेंट केली जाईल आणि त्याची ट्रीटमेंट केली गेली तर CWSNच्या आपल्या इन्क्लुसिव्ह एज्युकेशन समावेशित शिक्षणाच्या माध्यमातून ती मुलं आपल्या शाळेत शिकू शकतात, किंबहुना आपल्या विद्यार्थ्यांपेक्षाही ते आपल्या बाकीच्या दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा ते पुढे जाऊ शकतात. तर हे विकार आहेत, या विकारावर प्रश्न येतात.
तर स्टेटमेंट दिलं जातं आणि हा विकार कोणता विचारला जातो, किंवा विकार दिला जातो आणि खाली स्टेटमेंट दिलं त्याचं वर्णन करणारे चुकीचं किंवा बरोबर ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न येतात. त्याच्यामुळे याच्या नावामध्येच सगळं आहे. हिंदीपेक्षा इंग्रजी नावं जर आपण लक्षात ठेवले तरी अधिक चांगलं आहे, जेणेकरून आपली चूक होण्याची शक्यता. बघा, डिस म्हणजे कमी, लेक्सिकल म्हणजे शब्द वर्ड्स म्हणजे त्याला वाचता येत नाही, डिस कमी, ग्राफिया ग्राफ म्हणजे त्याला वाचता येत नाही, म्हणजे लेखन विकार म्हणजे त्याला लिहिता येत नाही, ग्राफ ड्रॉइंग ग्राफिया, कॅल्क्युलिया कॅल्क्युलेट, मॉर्फिया मॉर्फॉलॉजी म्हणतात, शरीराच्या रचनेचा जो विकास आहे तो विकासामध्ये प्रॉब्लेम असतो. डिस्फ्रेजिया फ्रेज येते, फ्रेज म्हणजे शब्द समुच्चय. प्रॅक्सिया म्हणजे प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आपण म्हणतो बघा, तसं गती समन्वय. एडीएचडी याच्या तर नावातच फुल फॉर्म मध्ये सगळा त्याचा अर्थ आहे. तर हे वाचन अधिगम विकार आपण लक्षात घेतला पाहिजे, स्ट्रॅटेजी आपण लक्षात घेतली पाहिजे, इम्पेअरमेंट म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे, आणि त्यासोबतच आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना कशा पद्धतीनं ट्रीट केलं जाऊ शकतं. मित्रांनो, आणखी दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत जे बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे आहेत, ते म्हणजे गिफ्टेड स्टुडंट आहेत. ज्यांचा IQ 140 130 पेक्षा जास्त आहे ते गिफ्टेड स्टुडंट आहेत. 140 पेक्षा जास्त तर जिनियस आहेत, तर ते फक्त 1.5% आहे. पण त्याच्या 130च्या पुढचे जरी आपण पकडलो तरी ते गिफ्टेड असतात. त्यांची बुद्धिमत्ता प्रचंड असते, त्यांना सांगितलं पण लगेच समजते, उच्च तर्क शिकतील, लगेच तर्क करतात ते, आणि त्याच्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता एवढी पॉवरफुल असल्यामुळे त्यांना गरज सुद्धा त्याच पद्धतीची असते. त्यांना कशाची आवश्यक असते, बौद्धिक आव्हान, चॅलेंजिंग काम. सोपं काम केलं लगेच त्यांना काय ते कंटाळा येते, हे झालं मग लगेच. मग त्यांना चॅलेंज पाहिजे, त्यांच्या बुद्धीला चॅलेंज पाहिजे, त्यांना शिकण्याच्या संधी निर्माण करून दिल्या पाहिजे. कारण बाकीच्या सगळ्याच्या सोबत सबगुडे 12% केलं तर मग हे बाकीच्या होईपर्यंत त्यांना उभं बसावं लागतं. मग त्यांना शिकण्याची संधी दिली पाहिजे, त्यांना बौद्धिक आव्हान दिलं पाहिजे, त्यांची सर्जनशील अभिव्यक्ती असते, सर्जनशील अभिव्यक्तीची संधी त्यांना दिली पाहिजे. ते खोल आणि विस्तृत अध्ययन करतात, त्यांना कुठलाही विषय द्या त्याची सखोल माहिती, त्याचा सखोल अभ्यास करतात, विस्तृत अध्ययन करतात, आणि वर्गामध्ये प्रेरणादायी वातावरण असलं पाहिजे. असं असेल तरच गिफ्टेड स्टुडंटचा विकास होतो, नाहीतर ते मग वर्गात भांडण कर, गोंधळ कर, मग वर्गाच्या नियंत्रणामध्ये समस्या निर्माण करतात, अडचणी निर्माण करतात. हे नैसर्गिकच असतं, कारण त्यांना जर त्यांच्या ऊर्जेला योग्य वाव जर नाही मिळाला तर मग ते प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळं गिफ्टेड स्टुडंटचे जे काही वैशिष्ट्य लक्षात ठेवा, अधिक बुद्धिमत्ता म्हणजे हाय IQ, जलद समज म्हणजे फास्ट अंडरस्टँडिंग, उच्च तर्क, हाय लॉजिक, बौद्धिक आव्हान, दे वॉन्ट्स इंटेलेक्च्युअल चॅलेंजेस, शिकण्याच्या संधी, लर्निंग अपॉर्च्युनिटी, क्रिएटिव्ह ॲस्पिरेशन्स असतात त्याच्यामध्ये, डीप अँड ब्रॉड लर्निंग आणि मोटिवेशनल ॲटमॉस्फिअर. ह्या सगळ्याची स्थिती जे वर्गामध्ये असते, असं जेव्हा असतं तेव्हा आपण ओळखून घ्यायचं की हे लेकर कसे आहेत, गिफ्टेड आहेत. मग ह्या गिफ्टेड लेकरांना कसं शिकवायचं, तर एनरिचमेंट प्रोग्राम घ्यायचे. एनरिचमेंट प्रोग्राम म्हणजे त्यांना अजून अतिरिक्त सखोल विषय द्यायचा. जे विषय दिला बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा त्यांना अजून डेप्थ मध्ये अभ्यास करून यामध्ये, अजून डेप्थ मध्ये, समजा प्रश्न उत्तर लिहायला सांगले तर त्यांना त्याच्यावर एखादं जिस्ट लिहायला आणायला सांगायचं, किंवा 2 पानाचे त्याची तुमचं मत त्याच्यावर व्यक्त करा, अशा पद्धतीचं त्यांना कामं देऊ शकतो आपण. संशोधन करायला सांगायचं, थोडक्यात बेसिक, खूप मोठं नाही, त्या लेवलचं. त्यांना प्रोजेक्ट द्यायचा, त्यांना केस स्टडी द्यायच्या. अशा प्रोग्राम मधून, अशा एनरिचमेंट प्रोग्राम मधून त्या लेकरांना आपण चांगलं शिक्षण देऊ शकतो, किंबहुना त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन जसं गाडीचं ऍक्सलरेशन लावणार गाडी वेगाने पळते, तसा वेगाने त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा. त्यांचा 5वीचा झाला तर 6वीचा वर्ग उडी घ्यायची, आणि त्याचं योग्य मूल्यमापन सुद्धा झालं पाहिजे. नाहीतर झालं का, चाललं का, झालं का, योग्य मूल्यमापन नाही झालं तर त्यांनाही समाधान भेटणार नाही. त्यामुळे त्याचं योग्य मूल्यमापन करणं, वर्ग उडी मारणं, वेगानं अभ्यासक्रम पूर्ण करणं, हे ऍक्सलरेशन मध्ये हे गिफ्टेड स्टुडंटसाठी केलं पाहिजे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येणार आहे, प्रश्न येत असतो. त्यानंतर डिफरन्शिएट इन्स्ट्रक्शन म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरची कामं त्यांना द्यायची. म्हणजे बाकीच्यांना सगळ्यांना दिलं तेच तर नाही, त्यांना थोडं हाय लेवलचं काम द्यायचं, आणि ओपन एंडेड क्वेश्चन द्यायचे, म्हणजे त्यांना स्वतःला विचार करावा लागावा. जे काही ठरलेले उत्तर आहे ते देणं, पाठांतराचे उत्तर, याच्यापेक्षा ओपन एंडेड क्वेश्चन जर त्यांना दिले तर ते त्यांच्यासाठी जास्त परिणामकारक ठरतं. वेगवेगळ्या पातळीवरची कामं सुद्धा त्यांना दिले पाहिजे. त्यानंतर प्रोजेक्ट अँड इन्क्वायरी बेस म्हणजे त्यांचा जो अध्यापनाचा अनुभव आपण देणार आहोत हा कसा असला पाहिजे, प्रोजेक्ट बेस. त्यांना स्वतंत्र प्रकल्प द्यायचा, चल कर तू दाखव बरं करून, किती वेळाच करतोस, कर. प्रश्न आधारित अध्ययन, त्याला चॅलेंज द्यायचे, क्वेश्चन द्यायचे, आणि प्रश्नाचे उत्तर तू सोडव तुझ्या पद्धतीने, घे इथून माहिती, त्याला मदत करायची, साहित्य जमा करायला, माहिती जमा करायला, मात्र प्रश्नाचं उत्तर काढायला त्यालाच लावायचं. अशा पद्धतीनं प्रोजेक्ट आणि इन्क्वायरी बेसनं आपण त्याला चांगल्या पद्धतीचं आव्हान देऊ शकतो, त्याला शिकवू शकतो. क्रिएटिव्ह अँड क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटीज,
जिथं जिथं क्रिएटिव्ह ॲबिलिटी आणि क्रिटिकल थिंकिंग कुठं वादविवादामध्ये असते, समस्या समाधान करताना क्रिटिकल थिंकिंग लागते, त्यानंतर वेगवेगळे ज्या काही नवनिर्मिती करायची असेल तर क्रिएटिव्ह थिंकिंग लागते. तर या सगळ्या ॲबिलिटीज काय असल्या पाहिजेत, त्याला मिळतील अशा पद्धतीची संधी त्याला दिली पाहिजे. त्यानंतर आजचा यूज ऑफ आयसीटीचा वापर केला पाहिजे. ऑनलाईन कोर्सेस वेगवेगळे आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सिम्युलेशन म्हणजे अभिरूप जे आहे तशा प्रकारे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्याला हा अनुभव दिला पाहिजे. ई लर्निंग दिली पाहिजे. मूक्स त्यासाठी आपण देऊ शकतो. या सगळ्याचा वापर कशासाठी, ह्या गिफ्टेड स्टुडंटसाठी आपण करू शकतो. आणि मेंटरिंग पण पाहिजे. आता इथे गिफ्टेड स्टुडंटला टीचिंग करायची गरज नाही, फक्त मेंटरिंगची गरज असते. म्हणजे शिक्षक एक तज्ञ मार्गदर्शन म्हणून तू हे अशा पद्धतीने कर, हे सोडव म्हणलं की ते सोडवते. म्हणजे काय आहे, तो गिफ्टेड आहे. शिक्षकानं तज्ञ मार्गदर्शकासारखं त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि नंतर पिअर लर्निंग जे आहे त्याला तशाच पद्धतीच्या हुशार मुलाच्या सोबत बसून कॉम्पिटिशन लावून पिअर लर्निंगला एकमेकाला सपोर्ट करायला शिकवलं पाहिजे. तर आपल्या लक्षात आलं असेल, क्रिएटिव्ह किंवा गिफ्टेड स्टुडंटसाठी एनरिचमेंट प्रोग्राम मध्ये अतिरिक्त सखोल विषय, संशोधन, प्रोजेक्ट, केस स्टडी त्यांना दिला पाहिजे. ऍक्सलरेशन त्याला केलं पाहिजे. त्याचा अभ्यासाचा वेग वाढवला पाहिजे. वेगाने अभ्यासक्रम पूर्ण करून वर्ग उडी मारून त्याचं योग्य मूल्यमापन केलं पाहिजे. वाबळेवाडीच्या शाळेमध्ये 5वीचे मुलं 7वीचा अभ्यासक्रम शिकतात, 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. हे ऍक्सलरेशनच आहे. डिफरन्शिएट इन्स्ट्रक्शन, वेगवेगळ्या पातळीवरची कामं त्यांना दिली पाहिजेत. आणि ओपन एंडेड क्वेश्चन दिले पाहिजे. ओपन एंडेड क्वेश्चन त्यांना मोकळ्या मनाने त्यांची अभिव्यक्ती तिथं त्यांना देता आली पाहिजे. प्रोजेक्ट आणि इन्क्वायरी बेस त्यांचा टीचिंग असलं पाहिजे. त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. स्वतंत्र प्रकल्प द्यायचे, प्रश्न आधारित अध्ययन द्यायचं, हे आपण पाहिलं. क्रिएटिव्ह क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटीचे ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, वादविवाद असेल, कविता पूर्ण करणे असेल, निबंध लेखन असेल, गद्य लेखन असेल, स्वतंत्र लेखन असेल, अशा पद्धतीने दिलं पाहिजे. आयसीटीचा वापर केला पाहिजे. ऑनलाईन कोर्स आहेत, सिम्युलेशन आहे, आयसीटी आहे, मूक आहे, मेंटरिंग, शिक्षक आणि पीअर आणि मेंटरिंग त्यांना केलं पाहिजे. अशा पद्धतीनं गिफ्टेड स्टुडंटसाठी शिक्षकाची भूमिका फार महत्वाची आहे. शिक्षकानं सगळ्यात अगोदर म्हणजे हा विद्यार्थी गिफ्टेड आहे हे ओळखलं पाहिजे. आणि मग त्यांना माहिती आहे कसं ओळखायचं, त्याला माहिती आहे बाकीच्या सगळ्यांना अभ्यास दिलेला जर अभ्यास याला दिला 2 मिनिटात करून तरी कामा बसते आणि त्याला कंटाळा येते. म्हणजे हा विद्यार्थी कसा आहे, गिफ्टेड आहे. पहिला ॲट्रिब्यूट आहे, त्याला ओळखायचं. त्यांना सकारात्मक प्रेरक मार्गदर्शन त्यासाठी दिलं पाहिजे. पॉझिटिव्ह, त्याला कंटाळा आहे त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आणि त्याला अजून चॅलेंजिंग काम द्यायचं. मग तसं जर केलं तर काय होतं, तो अतिशय उत्साहानं तो काम करतो. त्याच्या भावनिक गरजांकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण त्याला चॅलेंज हवा आहे. त्याच्या बुद्धीला खुराक हवा आहे. त्याला चॅलेंज पाहिजे, कारण चॅलेंज असल्याशिवाय त्याला जमणार नाही. त्यामुळे ह्या भावनिक गरजांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की गिफ्टेड स्टुडंटला चॅलेंजिंग टास्क दिला तरच तो शिकेल. आणि मग ही जी विविधता आहे, मग ती CWSN मधल्या इम्पेअर्ड किंवा डिसेबल्ड स्टुडंटची विविधता असेल आणि किंवा गिफ्टेड स्टुडंटची असतील, हे सर्वजण एकत्र आपल्या शाळेमध्ये आहेत. कारण ही सर्व मुलं कुठं आहेत, समाजामध्ये आहेत. समाजाचं एक मिनिएचर सोसायटी कोण असते, स्कूल असते. जॉन डुईने म्हटलं होतं की स्कूल इज अ मिनिएचर सोसायटी. कारण एक छोटी सोसायटीच असते. त्यामुळे जे समाजामध्ये आहे तेच वर्गामध्ये आहे. त्यामुळे समाजामध्ये सगळे एकत्र राहणार आहेत, त्यामुळे वर्गामध्ये सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. हेच लोकशाहीचं शिक्षण त्यांना मिळणार आहे. आणि त्यासाठी आपण समावेशित शिक्षणाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि यावर आधारित ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन हे CTET मध्ये येत असतात. तर या प्रश्नांचा आपण सराव करा, इंग्रजीतले शब्द लक्षात ठेवा आणि भेटूया पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. CTET यशस्वी व्हा. फार अवघड गोष्ट नाही. CTET आपण सहज पास होऊ शकतो. जय जिजाऊ, जय शिवराय.